नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। आजचा आपला विषय आहे घरकोंबडी मनीश्रीची बहीण युरोपमधली मातोश्री म्हणजेच टोमल। आता तुम्हाला मंडळी प्रश्न पडला असेल की मी त्या घरकोंबडीची बहीण का बरं या टोमलला बोलते आहे। त्याचं उत्तर मी तुम्हाला देते, पण जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून घ्या, सो दॅट येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला भेटत राहतील आणि कोणतेच अपडेट्स तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। सर्वप्रथम तर मंडळी मी तुम्हाला सांगते की ह्या टोमलला मी मनीश्रीची म्हणजेच घरकोंबडी काकूची बहीण का बोलली ते, कारण ह्या दोघींचे व्हिडिओ सारखेच असतात। यांच्या व्हिडिओमध्ये ना काहीच खास असं नसते। आपण किती ग्रेट आहोत, आपण किती सुंदर आहोत याच विचारात सतत या दोघी असतात। यांच्या व्लॉग मध्ये देखील आपल्याला तेच दिसून येईल, सतत फक्त मी आणि फक्त मी। माणसाने स्वतःवरती प्रेम करावं, पण एवढं पण नाही की त्याला आजूबाजूची व्यक्ती तुच्छ वाटायला लागेल। या दोघी स्वतःवरती जरा जास्तच प्रेम करतात आणि त्याचा त्यांना माज देखील आहे। या दोघी खरं म्हणजे सख्या बहिणी हव्या होत्या। यांचे जसे स्वभाव मिळतात ना, तसे गुण आणि कृत्य पण यांचे सारखेच आहेत बरं का। कारण कोणी जर यांच्या व्हिडिओवर रिॲक्शन दिलं किंवा नेगेटिव्ह कॉमेंट केली ना, तर लगेच या दुसऱ्या दिवशी यांच्या व्हिडिओमध्ये तोच टॉपिक घेऊन बसतात। एकच व्हिडिओ नाही हा, आणि बरेच व्हिडिओ बनवतात ज्यात एकच विषय या घेऊन बसलेले असतात आणि कॉमेंट्सचं बोलाल तर या दोघी लगेच नेगेटिव्ह कॉमेंट्स आलेले असतात त्या डिलीट करून टाकतात। काय बोलावं आता यांना। ते लग्न ठरवताना नाही का वरवधूची कुंडली मिळवली जाते आणि बघितलं जातात की किती गुण जुळतायत ते, तसं या दोघींची जर कुंडली मिळवली तर 36च्या 36 गुण जुळले जातील। मला असं वाटते या दोघी लहानपणी कोणत्या तरी जत्रेमध्ये हरवल्या असाव्यात। खरंच या सख्या बहिणीच असतील। मंडळी यांचे मंदभक्त पण एवढे मंद आहेत की विचारूच नका। त्यांना असं वाटते की घरकोंबडी काकू आणि ही टोमल मिस युनिव्हर्सच आहेत। जे नेगेटिव्ह कॉमेंट्स, नेगेटिव्ह म्हणजे त्यांना असं वाटते आता माणूस खरं बोलत असेल आणि तुम्ही खोटं वागत असाल तर तुम्हाला ते नेगेटिव्हच वाटेल। असो तर या मंदभक्तांना वाटते की जे रिॲक्शन चॅनल्स आणि कॉमेंट करणारे लोक आहेत ते यांच्यावर जळतात। अशी कॉमेंट कोणत्या मंदभक्तांनी केली ना की मला खूप हसायला येते। खरंच मंदभक्तांनो, नुसतं चांगलं दिसणं इम्पॉर्टंट नाही आहे, माणसाचं मन पण साफ हवं। तुमचे हे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स आहेत ना, ते फक्त दिखावा करतात, फक्त चांगलं असण्याचं दाखवतात। रील लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये जमीन आसमानाचा फरक असतो। मंदभक्तांनो, जेव्हा तुम्हाला ही गोष्ट समजेल ना, तेव्हा तुमच्या डोळ्यावरची पट्टी निघेल आणि सत्य परिस्थिती तुम्हाला दिसेल। तुमचे हे सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर्स नुसतं गोड गोड बोलतात, नाचगाणे दाखवतात, आपण किती चांगले आहोत, आपण देवाचं नाव घेऊन सबस्क्रायबरला, व्ह्युअर्सला मूर्ख बनवतोय, ते तुम्हाला दिसत नाही आहे। काही श्रद्धाळू लोक बळीचा बकरा बनतायत आणि हे इन्फ्लुएन्सर्स त्याच गोष्टीचा फायदा घेत आहेत। आता समजलं ना मंडळी का मी घरकोंबडी मनीश्री आणि या टोमलला बहीण बोलली ते। तुम्हाला देखील पटतंय ना या दोघी बहिणीच आहेत ते। मंडळी 2 महिन्यापूर्वी म्हणजे दिवाळीमध्ये भाऊबीज दिवशीचा मी या टोमलचा एक व्हिडिओ पाहिला आणि त्यात ह्या मॅडम रडत होत्या। त्या असं बोलल्या की त्यांना घरच्यांची खूप आठवण येत होती। ह्यांनी त्यांच्या घरी कॉल देखील केला होता आणि या बोलल्या की 6-7 महिन्यांनी मी इंडियामध्ये येणार आहे। पण गेल्याच आठवड्यात ह्या ताई आपल्या मायदेशी परतल्या आहेत, हे तर तुम्हाला माहितीच आहे। आता मंडळी 6-7 महिन्यानंतर येणाऱ्या या मॅडम एवढ्या लवकर भारतात परत आल्या आहेत, हे थोडं वियर्डच वाटतंय मला। पण त्या सांगतायत की त्यांना राहवतच नव्हतं आणि सासूबाई माहेरच्या मंडळींची त्यांना खूप आठवण सतवत होती, त्यामुळे त्यांनी तातडीने परत येण्याचं डिसिजन घेतलं। मला तरी या गोष्टीवरती जराही विश्वास नाही बसत आहे। कदाचित त्यांना कोणत्या तरी प्रोडक्टचं प्रमोशन करण्यासाठी इंडियामध्ये यावं लागलं असेल। फक्त रिझन त्या देत आहेत की त्यांना घरच्यांची खूप आठवण आली आहे। आता मंडळी मी असं का बोलली ते तुम्हाला सांगते। ही टोमल 1-2 वर्षा अगोदर भावाच्या लग्नानिमित्त इंडियामध्ये आली होती, ते तर तुम्हाला माहितीच असेल।
तेव्हाही टोमल तिच्या सासूला भेटायला गेली सुद्धा नव्हती. इनफॅक्ट तेव्हा पुण्यालाही फिरून आली, पण सासूला भेटायला गेली नाही. त्यामध्ये एक व्हिडिओ तिच्या नवऱ्याने त्याच्या आईबरोबर केला होता. तो आईला एकच दिवस भेटायला गेला होता. तेव्हा या टोमलच्या सासूबाई बोलल्या की नातींना का नाही घेऊन आला, मला त्यांना भेटायचं होतं, त्यांच्यासाठी मी झोपाळा देखील बसवला होता. टोमलच्या सासूबाईंना फार वाईट वाटलं होतं की त्यांच्या नाती त्यांना भेटायला गेल्या नाहीत. मंडळी, ह्या टोमलचं माहेर तर इगतपुरीला आहे आणि सासर नाशिकमध्ये. ह्या इगतपुरी आणि नाशिकमध्ये 1-1.5 तासाचाच अंतर आहे. जर ही टोमल पुण्याला जाऊ शकते, मग इगतपुरीला जाऊन ही सासूला का भेटली नाही? ह्या टोमलच्या भावाच्या लग्नामध्ये तिची सासूबाई नणंद पण आल्या नव्हत्या. मागच्या वेळेस इंडियाच्या व्लॉगमध्ये ही एवढं खोटं बोलत होती की आम्ही दरवर्षी जेव्हा येतो इंडियामध्ये तेव्हा भाऊबीज आणि रक्षाबंधन करूनच जातो. मग भावाच्या लग्नाच्या वेळेस इंडियामध्ये आली होती तेव्हा ती सासूला का भेटायला गेली नाही? आणि थोड्या दिवसांनी जेव्हा लोकांनी तिला प्रश्न विचारले तेव्हा तिने तिचा नवरा सासूला भेटायला गेला होता तो व्हिडिओ डिलीट करून टाकला. मंडळी, 2 वर्ष अगोदर या टोमलच्या एका सबस्क्रायबरने कॉमेंट देखील केली होती की लग्नाला सासरची मंडळी का आली नाही? युरोपला जाण्या अगोदर तुम्ही सासरी का नाही गेल्या होता भेटायला सासूबाईंना? पण या मॅडमने रिप्लाय दिला की सासूबाई मला कधीच नीट वागवत नाही, माझी विचारपूस देखील करत नाही, माझ्या मुलींना कमीपणा दाखवतात, त्यांना नातू हवा होता त्यामुळे मुली झाल्या आहेत म्हणून वेगळी वागणूक देतात माझ्या मुलींना, मग मी का बरं भेटायला जाऊ त्यांना? थांबा हा, मी तो स्क्रीनशॉट अटॅच करते, तुम्हीच वाचा ती कॉमेंट. पाहिलं ना मंडळी, या टोमलला सासूबद्दल किती द्वेष होता ते. ज्या सासूबाईंचा ही टोमल 2 वर्षापूर्वी द्वेष करत होती ना, त्याच सासूबाईंमुळे या टोमलला खूप व्ह्यूज आणि सबस्क्रायबर्स भेटले आहेत. मुंगी कशी गुळाच्या ढेपेला चिकटलेली असते, तशी सध्या ही टोमल हिच्या सासूबाईंना चिकटली आहे. या टोमलला समजलं आहे की जर व्हिडिओमध्ये सासूबाईंना दाखवलं तर आपल्याला खूप सारे सबस्क्रायबर आणि व्ह्यूअर्स भेटणार आहेत. त्यामुळे सध्या ही टोमल सासूबाईंना खूप जास्त चिकटली आहे. आता ही टोमल कॅमेरा समोर तर गोड गोडच वागून दाखवते, पण ऑफ कॅमेरा ती सासू बरोबर कशी वागते ते तिलाच माहिती. तर सांगण्याचा उद्देश हा आहे की मंद भक्तांनो, रील लाईफ आणि रिअल लाईफ मध्ये खूप फरक असतो, हे समजून घ्या. हे इन्फ्लुएन्सर्स गोड गोड बोलतात, त्यांच्या गोड बोलण्यावर जाऊ नका. त्यांच्या अशा गोड बोलण्यावरती भारावून नका जाऊत, कारण तुमच्या अशा अंधभक्तीमुळेच हे लोक जास्त शेफारले गेले आहेत. मंडळी, जो स्क्रीनशॉट मी आता तुम्हाला दाखवला होता ना, ती कमेंट कदाचित टोमल डिलीट करायला विसरली असावी. पण माणसाने कितीही खरं लपवण्याचा प्रयत्न केला, कितीही खोटं बोलला, तरी सत्य परिस्थिती कधी बदलत नाही. सत्य कधीच लपून राहत नाही. मंडळी, मला एक प्रश्न पडलाय, तो म्हणजे या टोमलचा नवरा नक्की काय काम करतो? मी जेव्हा पण हिचे व्हिडिओ बघितले आहेत तेव्हा हिचा नवरा सतत हिच्या मागे पुढे कॅमेरा घेऊन फिरत असतो, हेच ऑब्झर्व केलंय. आणि जरी वर्क फ्रॉम होम हा करत असेल तरी कधीच काम करताना तर मी याला पाहिलं नाही आहे. सतत नुसता टोमलच्या मागे पुढे शूटिंगच करत असतो. अजून एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे, ती म्हणजे भाऊबीजेच्या दिवशी ह्या दोघं नवरा बायकोने त्यांच्या मुलींना टॅबलेट्स घेऊन दिले होते. खरं बोलू तर एवढ्या लहान वयात त्यांना टॅबलेट्स घेऊन देण्याची काहीच गरज नव्हती. आणि तसंही मी त्या मुलींना कधीच अभ्यास करताना त्या टॅबलेट वरती पाहिलं नाही आहे. मग काय उपयोग त्या टॅबलेट घेऊन देण्याचा? तसंही त्यांच्या मोठ्या मुलीला आधीपासून चष्मा आहे. मग जर तिने टॅबलेट वरती अभ्यास केला तर तिच्या डोळ्यांवरती परत दुष्परिणामच होणार आहे. टोमल मॅडम, शो ऑफच्या नादात मुलांकडे दुर्लक्ष नका करू बरं का. काय मंडळी, तुम्हाला देखील पटतंय ना की टोमल फक्त शो ऑफ करते? मला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. उद्या भेटू एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करून घ्या, सो दॅट कोणतेच अपडेट्स तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.